नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. लगेच करा. आता सत्या म्हाताऱ्याच्या वेशामध्ये आलेला असतो. सत्या आता मंजूच्या जवळ हिंडत असतो, कारण मंजूला आता असा भास होतो म्हणून आर्यन आता मंजूजवळ येण्याचा खूप संधी घेत आहे. कारण आर्यन आता मंजूजवळ येत आहे. तर आर्यनला वाटत आहे, की आता मी मंजूला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवील आणि माझ्यासोबत लग्न करून मंजूला इथून घेऊन जाईल, असं आर्यनला वाटत आहे. कारण त्या दिवशी मंजूला रातच्या भागामध्ये दिसलेला आहे. सत्या दिसला म्हणून मंजू बाहेर येते आणि सत्य करते. ते तिथल्यात आर्यन बी मंजूच्या मागच पळत येतो. म्हणतो, "काय झालं मॅडम तुम्हाला?" तर मंजू म्हणते, "तर आर्यन मला सत्य दिसलेला आहे." आणि आर्यन म्हणतो, "तुम्हाला फक्त हा भास होत आहे, कारण सत्य आता इथं नाही आहे. तुम्हाला फक्त सत्य दिसण्याचा भास होतोय." तर मंजूचं मनसुद्धा अजून ऐकायला तयार नाही, कारण सत्य आम्हाला सोडून गेला म्हणून मंजूला वाटत आहे, की सत्य माझ्यापाशीच आहे. सत्य आता म्हाताऱ्याच्या वेशामध्ये आता मंजूला भेटलेला आहे. मित्रांनो, तर काही काळजी करायची गोष्ट नाही, कारण आता सत्य डबल पुन्हा परत येईल, अशी मला तर वाटते. लवकरच सत्य आपल्या मालिकामध्ये परत यावं, कारण ते सर्व काही दाखवलं ते सर्व काही खोटं ठरावं, असं तर मला वाटतं. तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण कमेंट करत चाला जा. तुम्ही कमेंट करत चाला. तुम्ही कमेंट करणार नाही तर मला बी व्हिडिओ बनवायला प्रेरणा येणार नाही. तुम्ही सांगा जा तुझे व्हिडिओ असे झाले का तसे झाले. तुम्ही कमेंट करा. मित्रांनो, फक्त मंजूला आता आपलं सत्याचा फक्त भास होत आहे, कारण सत्या मंजूला सोडून गेलेला आहे. तर आता बऱ्याचशा काही चॅनलवरती दाखवलं जात आहे, की सत्या म्हाताऱ्या वेशात आलेला आहे, असं तसं. तर मला बी सुद्धा वाटतंय, की सत्या आता म्हाताऱ्या वेशात येऊन मंजूला भेटलेला आहे. कारण आता सत्या मालिकामधून गायब केलेला नाही आहे. सत्या म्हाताऱ्या वेशातून आलेला आहे. तर मला असं वाटत आहे. तुम्हाला तर कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सत्या आता मंजूला भेटलेला आहे. तर आता मंजूच्या जीवात जीवसुद्धा आलेला आहे. कारण सत्या आता मंजूने सत्याला बघितलेलं आहे. सत्या लांबून आहे, पण मंजू बी सत्याच्या चोखळावर आहे. सत्या फक्त मंजूला वाटतंय माझा सत्य जिवंत आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, लगेच करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका. बेल आयकॉन घंटासुद्धा दाबायला विसरू नका.